फलटणमधील मृत महिला डॉक्टर प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटलांची रणजित निंबाळकर यांच्यासोबत फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे। यामध्ये ते माजी खासदार निंबाळकरांना थेट पीडितेला न्याय मिळाला नाही तर तुम्ही फटके खाणार असा इशारा देत आहेत। निंबाळकर साहेब बोलतो सर, नमस्कार। हो नमस्ते। मी 1 मिनिटात कॉल करू? नाही ऐका ना, एक मिनिट फक्त, एकच मिनिट। हॅलो, हां, हां. म्हणजे त्या संपदा मुळे न्याय देणार साहेब, तुमच्या ऑफिस मधून फोन होते। काय म्हणतात? तुमच्या ऑफिस मधून तुमच्या ऑफिस मधून फोन होते त्या ताईला, PSI ला। हॅलो, नाही ह्या विषयात नव्हते, पण त्याला न्याय मिळणार 100% न्याय नाही मिळाला साहेब, तुम्ही फटके खाणार। काय म्हणताय? न्याय नाही मिळाला, तुम्ही फटके खाणार। हॅलो, निंबाळकर साहेब बोलतो सर, नमस्कार। हो नमस्ते। मी 1 मिनिटात कॉल करू? नाही ऐका ना, एक मिनिट फक्त, एकच मिनिट। हॅलो, हां, हां. म्हणजे त्या संपदा मुळे न्याय देणार साहेब, तुमच्या ऑफिस मधून फोन होते। काय म्हणतात? तुमच्या ऑफिस मधून तुमच्या ऑफिस मधून फोन होते त्या ताईला, PSI ला। हॅलो, नाही ह्या विषयात नव्हते, पण त्याला न्याय मिळणार 100% न्याय नाही मिळाला साहेब, तुम्ही फटके खाणार। काय म्हणताय? न्याय नाही मिळाला, तुम्ही फटके खाणार। महायुतीमध्ये दंगा नको असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना सबुरीचा सल्ला दिलाय। हा विषय 2 दिवसात संपेल असंही शिंदे म्हटलेत। आळंदीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत धंगेकर देखील उपस्थित होते। यावेळी दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असून शिंदेंनी धंगेकरांना सबुरीचा सल्ला दिला। धंगेकर मिळालेल्या माहितीच्या आधारावर बोलले, मात्र यापुढे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत द्यायचं नाही असा सल्ला शिंदेंनी दिलाय। मात्र जर चुकीचं काम होत असेल तर मी बोलणारच। ज्यावेळी जैन मंदिर टोळीच्या गराड्यातून सुटेल त्यावेळी दोस्ती वाढेलच असं म्हणत धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही। पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का नाही, बाळासाहेब नाही, तुम्हाला? अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले। आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलीत द्यायचं नाही। काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे। महायुती म्हणून त्यांनी अगोदर हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही। आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि हा विषय संपेल। म्हणजे तुमचा पाठिंबा आशीर्वाद आहे भाई त्याला? पडदा पडेल आणि हा विषय संपेल। आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय ते काढायचं भाई मी काही गप बसत नाही, वाईट प्रवृत्तीवर बोलणारे। उद्या मी चुकलो तरी मी मला क्षमा करणार नाही, आणि ज्या दिवशी मी चुकन त्या दिवशी मी माघार घेतो। मला माहिती की आपलं चुकतंय आणि या गोष्टीमध्ये आमच्यावर काही चुकीच्या गोष्टी करतात का आमचं म्हणजे प्लॅन करून आम्हाला बदनाम करतात, तरी आम्ही तयारी, आम्ही आता ठरवलं।